अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 24 जुलै बुधवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस, कारण उद्या आलेली आहे या आषाढ महिन्यातील सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी। बघा, संकष्टीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्दशी असते आणि ही चतुर्दशी व्रत करण्यासाठी विशेष महत्त्वाची समजली जाते। असं म्हटलं जातं की संकष्टीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते, मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि आयुष्यातील प्रत्येक संकट हे नष्ट होते। त्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत धरणं हे खूप महत्त्वाचं असते। बऱ्याच वेळा आपल्या फिजिकल कंडिशन किंवा हॉस्पिटल आजारपण यामुळे आपल्याला व्रत करणं शक्य नसते। अशा वेळी तुम्ही संकष्टीचा एखादा उपाय किंवा एखादी सेवा जरी केली ना, तरी त्या संपूर्ण व्रताचं तुम्हाला पुण्य जे आहे ते लाभते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या काही विशेष सेवा सांगणार आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे कुठल्या सेवा करायच्या आहेत, बाप्पांना प्रसन्न करणारे कुठले उपाय करायचे आहेत। बघा, संकष्टीचा दिवस हा स्नानासाठी, दानासाठी आणि दीपदानासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला एका ठिकाणी दिवा लावायचा आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे। जर तुम्ही उद्या सकाळी एका ठिकाणी हा दिवा लावला, दिव्यात ही एक वस्तू घातली, तर तुमचं जे भाग्य आहे ना ते बदलायला लागेल। तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, आडलेलं प्रत्येक काम मार्गी लागेल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। त्याशिवाय उद्याच्या दिवशी तुम्हाला 21 दुर्व्यांचा एक विशेष उपाय करायचा आहे। मुलांसाठी अथर्व शीर्षाचा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना ह्या एका गोष्टीचा नैवेद्य दाखवायचा आहे। हा नैवेद्य चतुर्थीच्या दिवशी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि हा नैवेद्य जर गणपती बाप्पांना तुम्ही चतुर्थीच्या दिवशी अर्पण केलात तर तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या इच्छा लवकर बाप्पा पूर्ण करतात। बघा, आता मी तरी प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांना ज्या गोष्टी अर्पण करते आणि ज्याचा मला रिझल्ट किंवा अनुभव आलेला आहे ना, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाच्या सेवा आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठायचं आहे। उद्याच्या दिवशी लवकर स्वच्छ उठून स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यात थोडं गोमूत्र, गंगाजल करायचं आहे। हे मिक्स करून त्या पाण्याने जर स्नान केलं तर पवित्र स्नानाचं, धार्मिक स्थळी जाऊन स्नानाचं जे पुण्य आहे ते पुण्य घरीच लावेल। त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून तिथे हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे। हे सगळं करून झालं की त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरात एक दिवा, जो रेग्युलर दिवा लावतो तो दिवा आपल्याला अगोदर लावून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल ते ताम्हाणात ठेवून त्यावरती थोडं दूध, पाणी घालायचं आहे आणि त्याने गणपती बाप्पांना सुंदर एक अभिषेक घालून घ्यायचा आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर अभिषेक घालून झाला की त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून, म्हणजे बाप्पांची मूर्ती त्या ताम्हाणातच ठेवायची, काढायची नाही। तिथेच बसून तुम्हाला संपूर्ण एक वेळा गणपती अथर्वर शीर्ष म्हणायचं आहे। संपूर्ण गणपती अथर्वर शीर्ष म्हणून झालं की त्यानंतर बाप्पांची मूर्ती तिथून काढायची, स्वच्छ पुसायची आणि देवघरात ठेवायची। त्यानंतर ते जे तीर्थ पाणी जे असेल ना, जे अथर्व शीर्ष म्हटलेलं आणि बाप्पांना अभिषेक घातलेलं जे तीर्थ आहे ना, ते स्वतःच्या अंगावरती थोडं शिंपडायचं, घरातल्या 4 कोपऱ्यांना थोडं शिंपडायचं आणि तुमच्या मुलांना ते थोडंसं प्राशन म्हणजे प्यायला द्यायचं आणि उरलेलं जे तीर्थ आहे ते एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं। याने तुमच्या मुलांची प्रगती होईल। त्यांच्या पाठी कुठली इडाबिडा लागलेली असेल तर त्यातून त्यांची मुक्तता होईल, ते नष्ट होईल। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर दुर्व्याचा उपाय करायचा। त्यासाठी 21 दुर्वा घ्यायच्या आणि त्याची एक जुडी करायची। ही 21 दुर्व्यांची जुडी हळदी कुंकवात मिक्स करायची। हळद आणि थोडं कुंकू घ्यायचं, ते मिक्स करायचं। 21 दुर्व्यांची ही जुडी उजव्या हातात घ्यायची। त्यासोबत एक लाल रंगाचं फूल घ्यायचं, त्यानंतर ओम गणगणपते नमो नमः, ओम गणगणपते नमो नमः गणपती बाप्पांचा जप करायचा आणि त्याच्यानंतर मनातील इच्छा व्यक्त करून ही दुर्व्याची जुडी आणि त्यासोबत घेतलेलं लाल रंगाचं जे फूल आहे ते गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचं। जर आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जा आणि तिथे जाऊन हा उपाय करा। आता ह्या दुर्वा तिथे अर्पण करून झाल्या, फूल तिथे अर्पण करून झालं की गणपती बाप्पांना प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर घरी निघून यायचं। या उपायाने 21 दुर्वा हळदी कुंकवात मिक्स करून जर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर त्याने तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होऊ लागतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठलं विघ्न येणार असेल तर तेही टळून जातं। त्यासाठी हा 21 दुर्व्यांचा उपाय। आता तुम्हाला जर मुलांची प्रगती हवी असेल, मुलांना प्रत्येक गोष्टीत यश हवं असेल, तुमच्या पतीला जर कामात यश हवं असेल,
व्यवसाय असेल, उद्योग असेल तर त्यात त्यांची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी हा 108 मुगांचा उपाय. हिरव्या रंगाचे 108 मूग घ्यायचे आहेत. हे 108 मूग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं गाईचं शुद्ध तूप किंवा म्हशीचं असेल तर ते घाला, थोडं तूप घालायचं आहे. त्या तुपात हे 108 मूग जे आहे ते तुम्हाला मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर एक मुगाचा दाणा या 2 बोटांमध्ये किंवा 3 बोटांमध्ये घ्यायचा, बाप्पांचं स्मरण करायचं, इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर घरातच, देवघरातच बाप्पांची मूर्ती, फोटो असेल तर तिथे हा मुगाचा दाणा अर्पण करायचा. पुन्हा दुसरा मुगाचा दाणा इच्छा व्यक्त करायचे, बाप्पांचं स्मरण करून हा दुसरा मुगाचा दाणा गणपती बाप्पांना अर्पण करायचा. असे 108 मुगाचे दाणे शुद्ध तुपामध्ये बुडवून तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान हे 108 दाणे जे अर्पण केलेले आहेत बाप्पांना ते एका मातीच्या पंटीत किंवा कापूर जळता त्या भांड्यात घेऊन त्यामध्ये कापूर घालून तुम्हाला हे मुगाचे दाणे त्या कापरासोबत घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत आणि याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. याने तुमच्या घरात सकारात्मकता राहील, याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल, तुमच्या पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल, त्यांच्या कामात त्यांना यशाची प्राप्ती होईल. आता ह्या सगळ्या विशेष सेवा करून झाल्या की त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गणपती बाप्पांसाठी उद्याच्या दिवशी विशेष नैवेद्य. नैवेद्याशिवाय कुठलीच पूजा पूर्ण होत नाही. छोटी पूजा असेल, मोठी पूजा असेल, घरच्या घरी एखादी सेवा पण असेल ना तर त्यात आपण गोडाचं काहीतरी ठेवतो, कारण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो तेव्हाच ती पूजा, ती सेवा जी आहे ती आपल्याला सिद्ध होते. म्हणून उद्याच्या दिवशी नैवेद्याचं महत्त्व हे विशेष आहे. सगळ्यांनाच माहिती असेल की गणपती बाप्पांना मोदक हे विशेष प्रिय आहेत. मी सांगेल 99% प्रयत्न करा आणि मोदक बनवा. बायचान्स एखादा व्यक्ती असं असेल की कामासाठी बाहेर पडला असेल किंवा ताई आम्हाला नाहीच जमलं, सगळ्यात पहिले सांगते की बाप्पांना सुंदर मस्त उद्या उकडीचे मोदक बनवा. ज्यांना मोदक बनवणं शक्य नसेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना बुंदीचे लाडू अर्पण करा. तुम्ही विकत पण लाडू आणू शकतात, घरी पण बनवू शकतात, तुम्ही बेसनाचेही लाडू अर्पण करू शकतात. हेही शक्य नसेल तर काय करायचं, एक खोबऱ्याची छोटी वाटी घ्यायची, त्यावरती गुळाचा एक खडा घालायचा, त्यासोबत 3-3 यांच्या 11 दुर्वा घ्यायच्या, 2 हातामध्ये किंवा उजव्या हातामध्ये हे घ्यायचं खोबऱ्याची वाटी, गुळाचा खडा आणि दुर्वा. मनात एक इच्छा धरायची आणि गणपती बाप्पांना हाच नैवेद्य स्वीकारा म्हणून प्रार्थना करायची आणि ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं. एक भरीव बाणाचा चौरस करायचा, त्याच्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवायची, बाप्पांना ते अर्पण करायचं, मनापासून वंदन करायचं. याने गणपती बाप्पा अखंड तुमच्याकडे प्रसन्न राहतील, अखंड. यातील कुठलाही एक नैवेद्य तुम्ही दाखवला ना तर समजून जा की उद्याचं संपूर्ण व्रत तुमचं जे आहे ते सुफळ आणि संपूर्ण झालेलं आहे. आणि जेव्हा तुमचं व्रत सफळ आणि संपूर्ण होतं तेव्हा त्याचं फळ जे आहे ना ते क्षणात आपल्याला मिळून जातं. तर उद्याच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या सेवा कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.